नमस्कार, डिजिटल न्यूज 18 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आजची सर्वात महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात सविस्तर बघणार आहोत। या महिलांना मिळणार नाही 3000 रुपये। आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे। अनेक महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाल्याने अर्ज करणाऱ्यांची संख्या आणखी वाढत आहे। त्यामुळे 31 ऑगस्ट नंतरही अर्ज स्वीकारले जाणार आहेत। दरम्यान राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेबद्दल महत्त्वाची माहिती आज दिली आहे। गडचिरोली येथे माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचा लाभ देण्यात येणार आहे। मात्र 1 सप्टेंबर नंतर अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेसाठी कधीपर्यंत अर्ज करता येणार? आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून त्यांना आर्थिक लाभ मिळणार आहे। 31 ऑगस्ट ही नोंदणीची शेवटची तारीख नाही, यापुढेही अर्ज करता येणार आहे, असे त्या म्हणाल्या। 31 ऑगस्टपूर्वी अर्ज न केलेल्या महिलांना फटका। सरकारने 1 जुलैपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली होती। या योजनेसाठी राज्यभरातून 2,40,00,000 महिलांचे अर्ज आले। या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता सरकारने ऑगस्टमध्ये जमा केला। त्यामुळे लाभार्थी महिलांना एकत्रित 3000 रुपये मिळाले। ज्या महिलांनी 31 ऑगस्टपूर्वी अर्ज केले नाहीत त्यांना मात्र 3000 रुपयांना मुकावे लागले आहे। यापुढे अर्ज करणाऱ्या महिलांना त्या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत। सरकारने 17 ऑगस्टपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत 1.5 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत। आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याने पैसे जमा झालेले नाही। आधार लिंक झाल्यानंतर पैसे जमा केले जाणार आहेत। धन्यवाद।